तर नमस्कार बांधवांनो। तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची किती क्रूरपणे हत्या करण्यात आलेली हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे। परंतु जी हत्या कशा प्रकारे केली, किती क्रूरतेने केली, किती ह्या राक्षसी वृत्तीच्या लोकांनी कशा प्रकारे केली हे जर आपण ऐकलं जरी बातम्यावरती तरी आपल्या अंगावरती शारे येतात। आणि ते जे काय आरोपी आहेत त्या ज्या आरोपींनी सरपंचांची हत्या केली त्या आरोपींना काही समर्थन द्यायचं काम काही समाजातील लोक त्या ठिकाणी करत आहेत। आणि त्या ठिकाणी सांगत आहे की काहीच्या अशा काही जे काही ह्यातली आरोपी आहेत त्या आरोपींना डायरेक्ट दैवत मानत आहेत आणि बोलत आहेत की आमचं दैवत आहे हे, अशा प्रकारचं समर्थन काही ठराविक लोक देत आहेत। परंतु किती हे निंदाजनक आहे। कारण म्हणावं लागेल की एखाद्या व्यक्तीची कोणतरी हत्या करते तो गुन्हेगार आहे आणि त्या गुन्हेगाराला आपण समर्थन देतो कितपर्यंत योग्य हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नंतर त्याला व्यक्तीला समर्थन दिलं पाहिजे। परंतु मग हे असे लोक जे गुन्हेगार लोक आहेत हे काय इथपर्यंत तो सुदर्शन घुले का इथपर्यंत मोठा गुन्हेगार का बनत गेला? कारण ज्याला तो लहानपणापासून असं गुन्हे करत आला आणि 10 वर्षात त्यांनी 10 गुन्हे केले आणि 10 गुन्हे करत असताना त्याला कारण एक सवय लागली त्यानंतर त्याला अनेक ठराविक लोक त्याला समर्थन द्यायला लागले। समर्थन दिल्यानंतर त्याला म्हणजे एक मनामध्ये हवा भरली कारण आता आपण काही करू शकतोय, कारण आपल्या पाठीशी अनेक लोक आपल्या पाठीशी उभे आहेत। त्यानंतर त्याला राजकीय एक सपोर्ट होता, येता आपण पाहिलंच, काय सांगायची गरज नाही। आणि राजकीय समर्थन त्याला होतं, राजकीय सपोर्ट होता, त्याच्यामुळे त्याला एकंदरीत त्याला म्हणजे एक ताकद मिळाली आणि तिथपर्यंत त्या हैवसापोटी त्याला एक राक्षसी वृत्ती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिथून पुढं तो एक हत्या करण्याचा प्रयत्न त्या सुदर्शन घुलेने केला। परंतु हे कितपर्यंत योग्य? कारण आपण शेवटी माणसं आहोत। कारण आपण जरी कोणी एखाद्या आरोपींनी जरी हत्या केली असेल, जरी समज तुम्हाला वाटत असेल की बाबा आपल्या समाजात येतोय म्हणजे आपण त्याला समर्थन केलं पाहिजे, हे पूर्णतः चुकीचं आहे। आणि त्यातून काय होतं की हे ठराविकच लोक समर्थन करत आहेत। कारण ते काय होतं की जे ठराविक लोक ज्या आरोपीचे काही संबंध ज्या लोकांशी आहेत तेच लोक त्याला समर्थन देत आहेत आणि त्या ठिकाणी काय सांगत आहेत की तो पूर्ण आमचा समाजाचं ते दैवत आहे आणि आमचा पूर्ण समाज त्याच्या पाठीशी उभा आहे, असं एकंदरीत वक्तव्य म्हणजे कमेंटद्वारे किंवा पोस्टद्वारे काही लोक करत आहेत। परंतु हे पूर्णतः हे चुकीचं आहे। कारण ज्या एखाद्या व्यक्तीचा जीव गेला आहे आणि आपण ज्या व्यक्तींनी जीव घेतला आहे त्याला आपण समर्थन देतो हे पूर्णतः चुकीचं आहे। कारण हे गुन्हेगार असेच वाढत राहतील आणि एक दिवस आपल्या समाजाचे जीव घेतील, हे आपण समाजाने लक्षात घेतलं पाहिजे। कारण त्याच्यामुळं तर म्हणजे समाज पूर्ण त्याला समर्थन देत नाही, परंतु जे ठराविक लोक त्याला समर्थन देऊन ते पूर्ण समाजाची बदनामी करत आहेत आणि सांगत आहेत की सुदर्शन घुले असतील त्याच्यामध्ये त्याच प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं पण त्या ठिकाणी नाव आलेलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अनेक लोक समर्थन करत आहेत, वाल्मिक कराडांना समर्थन करत आहेत। किंवा म्हणजे असं नाही की पूर्णतः त्यांना विरोध आहे, अशा प्रकारचं कोणतंही नाही, माझं म्हणजे मत नाही। परंतु जे काय गुन्हा केला आहे बुवा की असं नव्हतं की वाल्मिक कराडांचं म्हणजे त्यांना पूर्णतः समज फसवतंय, म्हणजे आतापर्यंत वाल्मिक कराडांवरती एकही गुन्हा दाखल नाही किंवा त्यानंतर आतापर्यंत म्हणजे आता मला माहीत नाही की एकंदरीत ती खरंच समाजसेवा केली असेल, मी म्हणतोय समज मान्य करतो भाऊ, परंतु जे काय समज त्यांनी गुन्हे केले समज आता आणि असं नव्हतं की फसवलं गेलं गुन्ह्यात, असं पण नाही। कारण जर त्या गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराडांचा जर संबंध नसता तर ते फरारच झाले नसते। त्या ठिकाणी लगेच त्यांनी म्हणजे ज्या ठिकाणी समज हत्या झाली काय झालं त्यावेळेसच बोलले असते की हे पूर्णतः मला फसवलं जात आहे, मी याच्यामध्ये माझं बिलकुल काहीच माझा हात नाही। जर असं वाल्मिक कराड जर बोलले असते तर त्या ठिकाणी म्हणजे मग समाजाने बिनधास्त त्यांना समर्थन द्यायला हवं होतं। परंतु त्यानंतरही 22-23 दिवस वाल्मिक कराड हे फरार झाल्यानंतर मग त्यांना आता अटकही झाली, त्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखलही झाला, त्यानंतर त्यांना 14 दिवसाची कोठडीही दिली। हे पूर्णतः म्हणजे कुठून झालं नेमकं? हे जी काही शिक्षा त्यांना देण्यात आली ते गुन्ह्याशिवाय गुन्हा केला तेव्हा शिक्षा देण्यात आलेली अशी दिलेली नाही। पण जर आपण त्या ठिकाणी समर्थन देत असेल तर हे पूर्णतः चुकीचं आहे। आणि त्यातून हे समर्थन झाल्यानंतर असं झालं आहे की म्हणजे एका प्रकारे काय होतंय की हे जे आरोपी समज आहेत किंवा जे काही म्हणजे ज्यांचं म्हणजे हत्या करण्यात आली त्यांचा संबंध हा पूर्णतः जातीशी लावला जातोय आणि त्या ठिकाणी पूर्णतः म्हणजे एका प्रकारे म्हणायचं की जातीवाद केला जातोय, अशा प्रकारे होतंय की त्यानंतर पूर्ण एखाद्या समाजाला टार्गेट करणं असेल किंवा म्हणजे काय होतं की जरी आता सर्वांनाच विनंती आहे की जी काही बीड जिल्ह्यामधील असो किंवा महाराष्ट्रामधील जनता असो त्यांना सर्वांनाच विनंती आहे, जरी हे आरोपी किंवा एखाद्या समाजामधील येत असतील आणि त्या ठिकाणी ज्या काही समाजामधील काही
म्हणजे गुंड प्रवृत्तीचे काही समज लोक असतील, जे म्हणजे जे आरोपीला समर्थन करणारे जे लोक आहेत समज, किंवा जे मोठमोठे काही आरोपी असतील त्यांना समर्थन देत असतील, म्हणजे ते म्हणजे सांगतानाच असं सांगत आहेत की बोलत आहेत की आमचा पूर्ण समाज त्या ठिकाणी पाठीशी आहे. पण तसं नसतंय, कारण समाज तर पूर्ण पाठीशी नाही आहे, किंवा समाजालाही माहीत आहे की हे जे काय गुन्हा केला तो पूर्ण चुकीचाच आहे. परंतु हे काय होतं की जे आरोपीचे आणि किंवा त्या लोकांचे संबंध आहेत ते सांगत आहेत की आणि बोलत आहेत, आणि त्या ठिकाणी मग हे एकंदरीत समाजाला त्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या समाजाला काय वाटतं की बुवा हे पूर्ण समाजच आपल्या विरोधात आहे. म्हणजे आता मी समाजाचं कोणत्या नाव घेत नाही किंवा काय बोलत नाही, परंतु मग त्या समाजाला असं वाटत आहे की हा समाज आपल्या पूर्ण ह्या म्हणजे आरोपीला समर्थन देतोय का काय. जे लोक बोलत आहेत समज ठराविक लोक बोलत आहेत, आणि त्यानंतर वाटतं की हा समाजच आपल्या विरोधात आहे काय, असं एक चित्र निर्माण होत असून त्या ठिकाणी मग वाटतं की आपण या समाजाला समज विरोध केला पाहिजे. अशा प्रकारचं चित्र हे बीड जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात होत आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जातीवाद हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्यानंतर सर्वांना कळकळीची विनंती, किंवा जर हे आरोपी हे समाजामध्ये एखाद्या येत असतील तर त्यांना बिलकुलही म्हणजे पूर्ण समाजाला टार्गेट करू नका. कारण समाज हा पूर्णतः कधीच वाईट नसतो, पण जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक ते पूर्णतः समाजाला बदनाम करतात आणि समाजाच्या नावाखाली आपली पोट भरतात, किंवा त्या ठिकाणी नंतर समाजालाच ते म्हणजे पूर्णतः बदनाम करतात आणि समाजाचं नाव घेऊन त्या ठिकाणी मग ते एकंदरीत म्हणजे वाद निर्माण होतो. कारण मग ह्या ठिकाणी सिद्ध जातीवादाची ठिणगी पेटती. त्याच्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती, बिलकुलही कोणता जातीवाद खेळू नका. कारण आपण गावीमध्ये आपण सर्वजण एकजुटीनेच राहत असतोय आणि सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असतो, एकमेकाच्या ताटामध्ये जेवत असतोय, सर्वांचे एकमेकांशी दररोजचे व्यवहार असतात. म्हणून बिलकुल कोणीही जातीवाद करू नका, बिलकुल एकमेकाला टार्गेट करू नका, बिलकुल भांडण खेळू नका. कारण आता कधी काय होतं की निवडणुकामध्ये ह्या राजकारणामध्ये काय होतं की हे मोठमोठे जे लोक आहेत ते आपल्यामध्ये वाद लावतात आणि त्या ठिकाणी ते दोघं एकत्र राहतात. त्या ठिकाणी त्यांना कोणताच काही फरक पडत नसतो आणि आपण सामान्य पातळीवरती आपण इकडे भांडत बसतो, एकमेकांना भांडत बसतो, एकमेकाच्या पार डोक्या फोडाफोडी करतो. परंतु त्या ठिकाणी आपलाच त्या ठिकाणी नुकसान होतं. ह्या मोठमोठ्या राजकीय लोकांचं काही नुकसान होत नाही. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे, कोणत्याही आरोपीला असेल जो गुन्हेगार आहे त्याला गुन्हेगारच ठरवा, बिलकुल त्याला समर्थन देऊ नका. हे सर्वच जनतेला समाजाला विनंती आहे आणि कळकळीची विनंती आहे. जरी हे आरोपी आपल्या समाजामधील सर येत असला म्हणून त्याला बिलकुल समर्थन देऊ नका. कारण असं समर्थन दिल्यामुळेच तो आरोपी इथपर्यंत मोठ्या गुन्ह्यात अडकलेला आहे. कारण तुम्ही अनेक गोष्टी पाहत असताल की तुम्हाला उदाहरण म्हणून सांगायचं म्हणजे की ज्या एक मुलगा राहतो की ज्या मुलाला समज लहानपणापासून चोरी करायची सवय लागते, चोरी करत असताना त्या ठिकाणी त्याचे आईवडीलही त्याला पाहत असतात, परंतु त्याला आईवडील म्हणजे समर्थन देत असतात की बाबा आपल्याला मिळत आहेत, आपल्याला 2-5 रुपये मिळतात किंवा आपल्याला काहीतरी मिळतंय, ह्या आशेपोटी त्या ठिकाणी त्या मुलाला ते काही समर्थन देतात एका प्रकारे. त्यानंतर मग तो म्हणजे आईवडील तर त्याला म्हणजे काहीच बोलत नाहीत, तो चोरी करून आला तरी मग तो मुलगा हळूहळू अशाच मोठमोठ्या चोऱ्या करत राहतो. एक वेळेस तो असा मोठा एका चोरीत सापडतो, अक्षरशः नंतर त्याला पार फासावरती चढवलं जातं आणि त्यावेळेस तो डायरेक्ट अक्षरशः म्हणजे आईवडिलांचे ज्यावेळेस म्हणजे बोलण्याची त्यावेळेस त्याला मग संधी दिली जाते, त्यावेळेस सांगितलं जातं की तू शेवटची इच्छा काय. त्यावेळेस तो बोलतो की माझ्या आईला भेटायचं आहे, असं बोलतो जातो, आईवडिलाला भेटायचं. आणि त्याच्या वेळेस तोच काय करतो, डायरेक्ट आईची म्हणतो की तुझी जीभ दाखव, आणि त्यावेळेस तो डायरेक्ट अक्षरशः जीभ कापली जाते. त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस त्याला पश्चाताप येतो की त्यावेळेस समजतं की जर आपल्या आईवडील जर आपल्याला त्यावेळेस जर म्हणले असते की बाबा ही चोरी का करून आलास तू, हा बिलकुल चोरी करू नको, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी ही धोकादायक आहे, बिलकुल चोरी करू नको, चांगले सवय लाव. जर त्यावेळेस जर आईवडील त्याला बोलले असते तर तो मुलगा एवढा मोठा चोरीत अडकला नसता, त्यावेळेस त्याला म्हणजे फाशी ही मिळली नसती. परंतु त्याला आईवडील हे समर्थन देत गेले, त्याच्यामुळे तो मुलगा मोठा चोरीत सापडला. त्याच्यामुळं म्हणजे काय होतं की त्यानंतर मग त्यावेळेस त्याला पश्चाताप येतो की आपल्याला हे त्यावेळेस जर हे रागावले असते तर आपण एवढा मोठा चोरीत आपण अडकलो नसतो, एवढे मोठे गुन्हेगार बनलो नसतो. त्याच्यामुळं समाजाला विनंती आहे, बिलकुल गुन्हेगारांना समर्थन देऊ नका आणि सर्व एकजुटीने राहा, ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि इथं संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपला पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि आपल्याला समतेचा संदेश हा अनेक मोठमोठ्या आपल्या
संतांनी दिलेला आहे, थोर पुरुषांनी दिलेला आहे, मोठमोठ्या महापुरुषांनी दिलेला आहे. म्हणून आपल्या ह्या मोठमोठ्या पुरोगामी विचारांचा आपला महाराष्ट्र आहे. हा कोणत्या जातीवादाचा महाराष्ट्र नाही किंवा एकमेकांशी म्हणजे वाईट म्हणजे एकमेकांशी फार राक्षसी वृत्तीने पाहण्याचा दृष्टिकोन कोणाचाही नसावा. हा बिलकुल एकमेकांबद्दल जी वाईट भावना आहे ती बिलकुल सर्वांनी काढून टाका आणि आपल्या ह्या संतांच्या विचारावरती आपण आपला महाराष्ट्र चालवा. आणि एक आपली म्हणजे एकमेकांशी किंवा एकमेकांशी वागत असताना कोणता समाज म्हणून नाही तर माणूस म्हणून वागा, ही सर्वांना कळकळीची विनंती. आणि इथं सांगतो पुनश्च एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.